गुरु गोरक्षनाथ आश्रमाच्या माध्यमामध्ये आज या ठिकाणी तुम्ही सर्व भक्तगण जोडलेले आहात. थोडासा पावसाचा अभाव निर्माण झाला आणि यावर्षी खऱ्या अर्थानं पाऊस लेट झाला आणि आमच्या वरच्या भागामध्ये आदिवासी पट्ट्यामध्ये खूप काय असं वेगळं, म्हणजे शेतीची कामं जोमात असतात. खालच्या भागामध्ये जर जास्त पाऊस झाला तर आलेली हाताची घशाची पिकं ही जागेवर नाश पावतात, पण इकडं खऱ्या अर्थानं पिकाला सुरुवात होते. म्हणजे भाताची लावणी हा सगळ्यात मोठा कारभार आहे. मी एक वाक्य बोलून गेलो, शिवने गोरक्ष रूप बनाया, पार्वती का भ्रम मिटाया, दिया योग का ज्ञान, भूलो और मत और सुबह और शाम. याचं कारण आहे भगवान शंकर आणि माता पार्वती हा अर्धांगीचं स्वरूप आहे. तसे तुम्ही सुद्धा तुमच्या संसारामध्ये एक अर्धांगिनी आहात. म्हणून येणारी प्रत्येक माझी माता ही मला देवी समान आहे आणि आजपर्यंत तोच योग मी या ठिकाणी निर्माण केला. सांगायचं माध्यम एवढंच आहे, ना भूतो ना भविष्यात मी कधी असेल कधी नसेल, कधी आहे किंवा नाही याची मलाही खात्री नाही आणि तुम्ही आहात का नाही याची तुम्हाला खात्री नाही. पण हे प्रत्येक गोष्ट प्रारब्धाने घडते. महाराज गोड लिहितात, प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग भोगिल्याचे भोग तो न सुटे, ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावना, अंती ते वासना जडून येते. माता पार्वतीला सुद्धा भगवान शंकराने सांगितलं, देवी तू योग कर. आणि योग करत असताना काय योग करायचा आहे तर मालकाचा आदर करणं, मालकावरती प्रेम करणं, मालकाला जीवापेक्षा जपणं हे प्रत्येक स्त्रीचं आद्य कर्तव्य. आणि मग माता पार्वती ध्यानस्थ झाली आणि पुत्र संतांचा योग शोधण्याचा प्रयत्न केला. कार्तिक स्वामी तर होता, पण अंगाच्या मळापासून गणपती तयार केला, त्याच्यात ओंकाराचं बीज टाकलं आणि मग त्याचं जीवन साजिवंत केलं. म्हणून तिथं म्हटलं गेलं, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझं नाव. का नमायचं त्याला, का शरण जायचं, का गुरु जवळ करायचं. मगाशी सुंदर ओवी गायली, जाण तेने गुरु भजीजे, तेने कृतार्थ होईचे. मग विचार जर आम्ही केला तर सद्गुरूला का शरण जायचंय, सद्गुरूच्या का चरणाजवळ राहायचं, सद्गुरूपाशी काय आहे, सद्गुरू आपल्याला काय देतात. गुरु कधीही धन देत नाही, गुरु कधीही संपत्ती देत नाही, पण जे देवाला देता येत नाही ते गुरु दिल्याशिवाय. मग तुम्ही म्हणाला असं काय देतात, देव आम्हाला सगळं काय देतो. देव आपल्या हातात आहे का नाही. जसं आपण कोर्टामध्ये गेलो तर न्यायाधीश वरच्या याच्यावर असतात, पण त्यांच्याजवळ वकील असतात. आपली बाजू मांडण्याचं काम वकील करतो आणि मग न्यायाधीश आपल्याला न्याय देतो. तुम्ही गुन्हेगार आहात का नाही. मग खरंच सांगा, तुम्ही सगळे गुन्हेगार आहात का नाही. आहेत का गुन्हेगार. कोणाचे, देवाचे. तुम्ही देवाचे गुन्हेगार आहात. आज तुम्ही गुन्हेगाराच्या रूपामध्ये देव तुम्हाला पाहतोय, पण ज्या वेळेला पक्षकाराची बाजू मांडण्याचं काम सद्गुरू करतो त्यावेळेला देव सांगतो हा सिद्ध आहे, आता याला जवळ केलं पाहिजे. म्हणजे तुमच्या संसारामध्ये वाहणारा जो पाट आहे, पाण्याचा पाट आहे, त्याच्यामध्ये एखादी काडी आडवी पडते आणि ते पाणी अटखळलं जातं, रस्ता दुसरीकडून तयार होतो, तशीच ती वाट दुसरीकडून आपली तयार होते आणि संसारामध्ये कालबोट लागण्याचं काम तयार होतं. लक्षात आलं तुमच्या. म्हणून याच्यासाठी हे लागू नाही, हे सद्गुरू काम करतात, ती काडी बाजूला करतात आणि तुमच्या जीवनामध्ये एक मोठा आनंदाचा क्षण निर्माण करून देतात.
तो आनंदाचा क्षण आपण का निर्माण करून घ्यायचा, कशासाठी घ्यायचा? उदाहरण द्यायचं, आज शिक्षक मंडळ या ठिकाणी आहे, आपल्या जिल्हा परिषद शाळा राजेवाडी. मी त्या शिक्षकांचे आभार मानेन. ते शिक्षक आज तुमची मुलं किती तास सांभाळतात आणि तीच मुलं तुम्ही तुमच्या घरात किती तास सांभाळतात, हा विचार जर तुम्ही बारकाईने केला तर पहा ना तुम्ही. पण त्यांच्या सान्निध्यात असेल तर त्या वेळेला ती मुलं शिस्त लागून व्यवस्थित चालतात, पण आपली घरात असून सुद्धा मोबाईल मध्येच खेळतात. याला कधी आपण बंधन केलंय का? पोरग थोडस रडायला लागलं, आई लगेच मोबाईल पुढे करते, कार्टून बघ. मग ते कार्टून बघता बघता पुढे पबजी काय येतं, पबजी बघता 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 नको त्या गोष्टीकडे जातं आणि एक दिवशी माइंड फेल होतो. गणेश, मग ते पोरग मेंटलला नेऊन जमा करावं लागतं. मग आई म्हणते माझ्या कर्माला देवाने असं का आणलं? हे अगोदर कळायला पाहिजे होतं, हे अगोदर कळलं नाही. कोणतीच आई अशी नाही आपल्या मुलाला सांगते बाळा तू मंदिरात जा, दर्शन कर, बाळा तू देवाला भज. माऊली महावैष्णव ज्ञानोबा विश्वाला मार्गदर्शन करतात. तुम्ही देवता ते भजाल, देव तुम्हा तुष्टतील, आईसे परस्परे घडेल प्रीत जेथ. ज्या ठिकाणी तुम्ही देवाला भजणार आहे त्या ठिकाणी तुमचं सर्वस्व काय आहे. म्हणून वेदात म्हटलंय गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणासी करावा, मला वाटते सद्गुरु थोर आहे, तयाच्या प्रसादे रघुराज पाहे. मग असं का नाही म्हटलं की देव थोर आहे? देवाला थोर शब्द दिलाच नाही. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा देवाला सांगतात, देवा तुला द्यायचंय ना तर काय दे मला, नलगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. मला कोणाचंही काही नको, तुझं सुद्धा मला काही नको, फक्त या सगळ्यांचा संग घडू दे. आणि हा संग जर घडला तर निश्चितपणे मी मोठा आहे. सांगायचं माध्यम एवढंच आहे. मगाचपासून मी सगळं ऐकतोय पण मला थोडस दुखलं, हृदयात माझ्या दुखलं थोडस. मी केलेल्या कामाची पोच कधीच उकर करू नका. तुमची श्रद्धा भावना माझ्यावर ठेवू नका, पण मी ज्याचा रस्ता तुम्हाला दाखवलाय त्याच्यावर ठेवा, तो निश्चित तुमचं काम पूर्ण करेल. हे माझं ठरलेलं वाक्य आहे. आजपर्यंत जर बघितलं तर अखिल भारतवर्ष अवधूत देशभरापंत योगी महासभा, नाथ संप्रदायामध्ये योगी आमचे आदित्यनाथ नाथ संप्रदायाचे अध्यक्ष आहे. पण अध्यक्ष असताना आम्ही सुद्धा त्या ठिकाणी आज जर बघितलं तर सदस्य पदाच्या रूपामध्ये आहोत. काही दिवसापूर्वी आम्ही पद भोगली. आजही कुठे गेलो तरी मान सन्मानाने या महाराष्ट्राचा वाघ म्हणून मला संबोधलं जातं. याचं कारण एक आहे का मी केलेल्या कामाची पोच आहे, पोच आहे. त्या ठिकाणी गेल्यावर अनेक गोष्टीमध्ये सगळ्यांना सारखं प्रेम दिलं तरच आपल्याला लोक चांगलं म्हणतात. आज माझ्या माता भगिनी एवढ्या इथं आहेत, पुरुषापेक्षा महिलांची संख्या जास्त आहे. पण ही संख्या का, तर एक मातेच्या स्वरूपात, एका देवीच्या स्वरूपात आज मी तुम्हाला समजतो. म्हणून आपण कार्यक्रम चालू केला. छोट्या लहान मुलींसाठी कन्यापूजन, छोट्या लहान मुलीसाठी कन्यापूजन, आणि ज्या मोठ्या आहेत त्यांच्यासाठी काही ना गिफ्ट द्यायचे. म्हणजे काय गिफ्ट द्यायचं, तर माझे माहेर हा उपक्रम आम्ही गणेशात चालू केला. मग त्या उपक्रमामध्ये प्रतिवर्षाला आपण एक वेगळं गणित तयार करून त्यांच्या मनाला समाधान वाटेल अशीच क्रिया आपण या ठिकाणी केली. बिचाऱ्या येतात. आता इथे कसं असतंय की आमच्याकडे कोणी वाढायला तोडायला ठरवलेली माणसं नाही. इथं किती मोठा माणूस आला तर तो बादली हातात घेऊन दोन तुमचे वाढतोच. आणि आमच्या माता भगिनी जर कुठला स्वयंपाक असेल त्याच्यात सहकार्य करतात. म्हणजे त्यामुळं त्यांचं माहेर म्हणजे इथं आज मला सांगा, सगळ्याजणी मनापासून सांगा, अगदी कुतूहलानं सांगा की इथं आल्यावर तुम्ही कुठं आल्यासारखं वाटतं, माहेरात आल्यासारखं. याचं कारण का, तर समोरची व्यक्ती चांगली असावी लागते, तेव्हाच सगळ्या गोष्टी सरळ होतात. आता पहा, मगाशी मोठे ताईंनी सुंदर असं उदाहरण दिलं. त्या ताई माझ्याकडे आल्या, पण कशा आल्या मलाही माहित नव्हतं. PI पदावर आहे,
साबळे साहेब सांगतील PI पद म्हणजे काय असते. याच्यानंतरची पोस्ट ताई DYSP. पहा केवढं मोठं पद आहे. या पदावर त्या जाणार आहेत. आता महिना 2 महिन्यात त्यांचा बी कारभार तिकडे वाढणार आहे. मग हे कोणामुळे होत आहे? माझ्यामुळे नाही होत, ही त्याची कृपा आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. त्या आल्या, त्यांनी इथं आल्याच्या नंतर अक्षरशः खरोखर जी आईनं सांगितल्या पद्धतीनं पायात पाय अटकळत होते. त्या पायऱ्यावर चढता येत नव्हतं. ताई आल्या म्हणते बाबा आता आम्हाला वाचवा. म्हटलं ताई मी तुम्हाला काही देत नाही, कुठलाही उतारा पातारा मी करत नाही. अंधश्रद्धा हा विषय माझ्याकडे नाही. जी काय गोष्ट असेल ती सक्सेस तुमची होईल. तुम्ही घरी जा. अगदी तुम्ही चांगल्या झाल्या. 3ऱ्या दिवशी पुन्हा ताईची गाडी इथं आली. आल्याच्या नंतर म्हणलं ताई असतो तुम्ही दणदणी. म्हणले बाबा आज मी 3 रोट्या खाल्ल्या, 3 चपात्या खाल्ल्या. म्हणलं खात नव्हत्या, खाल्ल्या कशा काय? म्हणले त्याची कृपा आहे. आणि शिवाय अशी अवस्था असताना त्या गाडी सुद्धा स्वतः चालवत घेऊन आले. फार विशेष किती आहे. ड्रायव्हर पण नव्हते, असे ड्रायव्हर आहेत आता जे बोलले ते त्यांचे ड्रायव्हर आहेत. पण हा योग घडत असतो. हे करणारा मी नाही, शेजारी बसलेली माता आहे आणि जवळ बसलेले माझे गुरु गोरखनाथ आहे, त्यांच्याच कृपेने हे सगळे. आणि जाधव महाराज निश्चितपणे जाता जाता सांगतो या ठिकाणी गोरखनाथाचं मंदिर होईल आणि झाल्याशिवाय राहणार नाही. या गोरखनाथाचं मंदिर ज्या दिवशी उभं राहील त्यावेळेला आमोंडीतून लोकांना माझा शंकर महादेव दिसल्याशिवाय राहणार नाही. एवढा 21 फुटाचा महादेव उभा करणार आहे. लोक कळस तयार करतात, मी मंदिराला कळस करणार नाही, माझा महादेव बसवणार आहे. आणि महादेव बसवला तोच माझा महादेव, माझा शंभू महादेव गावात आहे. ही माझी संकल्पना आहे. आणि हे क्षेत्र असं पर्यटन क्षेत्र, तीर्थस्थळासारखं क्षेत्र इथं घडवल्याशिवाय राहणार नाही. कारण हा साधूचा शब्द असतो आणि साधू त्याच्यासाठी जीवाचा आकांत करतो. मला गरज नाही पहाटे 3 वाजता उठायची. मी किती इथं म्हणून आलो 3 वाजता उठतोच. काय गरज आहे? 3 वाजता उठणे, आंघोळ करणे, पळायला लागणे, बाकीच्या काही गोष्टी म्हणजे ध्यान जप साधना करणे. आणि ह्याच्यामध्ये माध्यम असं आहे का तुमचा सगळ्यांचा आधार इथं गावल्याशिवाय हे होत नाही. म्हणून आपण पुढे याच्यासाठी ट्रस्ट सुद्धा तयार करतोय. ती ट्रस्ट तयार झाली तर महादेवाचं मंदिर उभं राहील. सियासत फंडासारखे फंड येतील. आमच्या गणेश शेठ सारखी माणसं आज सरकारला टॅक्स भरतात. मी तुमच्या विरोधात बोललो बरं थोडं. ते म्हणाल का तर ते कामगार नेते, शिवसेना पक्षामध्ये कामगार नेते म्हणून काम करतात. एकमेव माणूस असा आहे. पण धार्मिक कार्यामध्ये पंढरपूरला पायी जातात हे भाग्य समजा. स्वतःचा RSM प्लांट आहे त्यांचा, सगळ्या गोष्टीची धडपड आहे. आपला पप्पू सिंग ड्रायव्हर त्यांच्याकडेच आहे. माझ्याकडचं वासरू त्यांच्या गळ्यात घातले सांभाळा. पण तोही आज इमानदारीनं काम करतो. आज या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य लाख मोलाचं केलंय. प्रत्येकाला मनापासून कोटी कोटी धन्यवाद देतो. जास्तीचं बोलत नाही. फक्त एक करा, एक निष्ठ राहा, एक तत्व राहा. आणि निष्ठेने तुम्ही ज्या वेळेला राहणार त्याच वेळेला तुमचं काम सफल होईल. मग त्याच्यामध्ये मी पटेल मंडळींना कोटी कोटी धन्यवाद देईल. मग आमचे शैलेश भाई असतील, विनोद सेठ असतील, त्याचबरोबर अजून त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे सर्व सहकारी असतील. ही सर्व मंडळी या आश्रमात काय लागते मला काय सांगून उपयोग आहे का? आणि खरं सांगायचं मी जर झालं जाधव महाराज तर तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये खातगाव टाकळीत पहिला शिष्य माझा बजरंग आहे. पहिला शिष्य माझा बजरंग आहे. पण आज निष्ठेनं तो या ठिकाणी हे कार्य करतोय. ते कार्य करत असताना तदनंतर बाकीचे सगळा शिष्य परिवार झाला. आज मी एकटा होतो पण मला 2 मुलं झाली. बाबा बिघडला. 2 मुलं झाली. 2 मुलं कोण? एक पहिला मुलगा बोलून गेला तेजसनाथ महाराज आणि दुसरा मुलगा आज तयार केला वृषभनाथ महाराज. काय सांगत बस उजळणे भाग्याचा अवधी चिंता वाटली. माझा हात मजबूत झाला. दोन्ही हात माझे भक्कम आहेत. आता मला काही टेन्शन नाही.
दोन्ही सुखाने खायला तर घालतील, नाही तर एक दिवस समाधी तर देऊन मोकळे होते. कारण कसं तुमच्यात असं आहे ना, संसारामध्ये मला मुलगा झाला तर तो कमीत कमी पाणी पाजाय कामाला येईल, माझी समाधी लागली तर हे दोन्ही कामाला येतील, बाकी काय पाहिजे. साधूचं जीवन वेगळं असतं. साधू जीवनामध्ये प्रत्येकाचा आनंद आणि रस वेगळा आहे. तसं तुमच्या संसारातला वेग वेगळा आहे. त्या संसारातला वेग तुम्ही जतन करत असताना या ठिकाणी ताईंनी सुद्धा काही मोठं योगदान या आश्रमासाठी केलंय. गणेश शेठ मग मी मनापासून धन्यवाद देईन. त्यांच्या या ठिकाणी गोवर्धन शेठ असतील गुंड, यांनी सुद्धा या ठिकाणी रोट प्रसादासाठी तूप पाठवलं. त्याचबरोबर चंद्रकांत गुलाने निगोचे, त्यांनी सुद्धा या ठिकाणी 5 किलोचा रोट या ठिकाणी पाठवला आहे, 5.25 किलोचा. त्याचबरोबर अन्नदान जे आहे ते ननवरे वस्ती कानूर मेसाई यांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर आमचे गोंधळी सर, त्यांनी सुद्धा काल येता येता एक तांदळाचा कट्टा घेऊन आले. असे अनेक प्रकारचे गहू तांदूळ देणारी माणसं भरपूर आहेत. म्हणजे गहू आणि तांदूळ मला पाठीला अजून विकत घ्यायला लागत नाही. मग इथं येणं, ते जर मला इथं दान आणून देतात तर मला सांगा ना, मी कोणाकडून पैसे घ्यायचे आणि काय करायचं. हे सगळं अन्नदानाच्या रूपात वाटतो. येणारा प्रत्येक प्रवासी, मग साधू असू द्या, पायी भीमाशंकरला जाणारा असू द्या, त्याला या ठिकाणी मोफत अन्नदान केलं जातं. त्याची राहायची व्यवस्था केली जाते. आता 7 ते 9, 7 ते 11 या वेळेमध्ये मंदिर चालू आहे. त्याच्यानंतर गाड्यावर पोलीस सुद्धा जाऊन देत नाही. साबळे साहेब कुठे गेले, तुमचं डिपार्टमेंट अजिबात जाऊन देत नाही. तरी पण मात्र लोक इथे येऊन थांबतात, त्यांना आम्ही सहकार्य करतो. लाईट आहे, पाणी आहे, स्वच्छता आहे, या सगळ्या गोष्टीचा. मच्छर सुद्धा तुम्हाला इथं चावत नाही. याचं कारण काय, एक वेगळंच आहे. म्हणून आज पुन्हा एकदा सूचना सर्वांना करतो, सगळ्यांनी लाख मोलाचं सहकार्य करावं. जास्तीत जास्त मला ज्यांचा आत्मविश्वास असतो आणि ज्यांच्यावर खऱ्या पहिल्यापासून माझ्या भावना आणि प्रेम आहे, ते प्रेम जर बघितलं तर माझ्या बोरगावची मंडळी, शिंदीपाडा, मग त्याच्यामध्ये आमचे कराळे असतील, तानाजी भगत असतील. तानाजी भगत म्हणजे माझा अत्यंत जुना भगत. कधी खाली जायचं झालं तर तानाजीकडे पळत जायचं. मग त्यांच्याबरोबर हा बाकीचा सगळा परिवार जोडत आला आणि आज भव्य दिव्य स्वरूपामध्ये तिकडली मंडळी या ठिकाणी यायला लागली. मनापासून तुम्हा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. या ठिकाणी आता वेळ अधिकचा होत चाललेला आहे. लहान मुलं आलेली आहेत, त्यांना सुद्धा आपल्याला जीव घालायचा आहे. त्या अगोदर आपण या ठिकाणी गुरुपूजन सोहळा हा कार्यक्रम साजरा करू. पाटलांना विनंती, 2 शब्द बोलायला.